प्रथमतः सर्व पत्रकार बंधूंचे मी स्वागत करतो आणि आजच्या पत्रकार परिषदेस सुरुवात करतो. आजची पत्रकार परिषद ठेवण्याचं कारण म्हणजे 10 जानेवारीला प्रथमतः आपल्याच द्वारे आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावेळेस रसानी परिसरामध्ये महिला उद्योग मंडळाची जी शाळा आहे या शाळेला सरकार अनुदान असल्या कारणाने काही पत्रव्यवहार आम्ही केले होते आणि त्याच्या अंतिम नोटीसपासून आम्ही आपल्याबरोबर चर्चा केल्या होत्या आणि त्यावेळेस आम्ही आपणास एक शब्द दिला होता की पुढे या गोष्टीला जर का सरकारी किंवा शासनाने लक्ष दिलं नाही तर आम्ही आंदोलन किंवा आमरण उपोषण करू आणि आम्ही त्या लेवलला आज पोचतो आहे. याचं कारण असं तर जवळजवळ 2 फेब्रुवारी 2024 पासून ह्या शाळेच्या या संस्थेच्या बाबतीत पाठपुरावा केलेला आहे. मग पहिले प्रथमतः आकाश कांबळेंनी पत्र दिलेले असतील, सिवनचे काही पत्र होते आणि नंतर मग आम्ही केलेला पाठपुरावा. त्या सगळ्या पाठपुराव्यानंतर शिक्षण विभागाकडे कंटिन्यू जाता जाता कदाचित आमच्या गाड्यांचे पेट्रोलसुद्धा संपलेले असतील, पण एवढे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी आम्ही पाहिले नाही आहेत. हे करत असताना शेवटी आम्ही मंत्रालय उपसंचालक यांच्याकडे वारंवार विनंती केली. त्यांनी मग एक पेपर काढला, तो पुण्याला पाठवलं. पुण्याला संचालक विभाग आहे, संचालक विभागांना एक कॉपी काढली गेली का तात्काळ तुम्ही बालशक्तीचा 2009च्या कायद्यानुसार या संस्थेवर कारवाई करा. ती कॉपी भेटल्यानंतर उपसंचालकांनी शिक्षण अधिकारी रायगड प्राथमिक विभाग यांना कॉपी दिली का आपण त्वरित बालशक्तीचा कायद्याचं उल्लंघन झालेले कारवाई करा. हे पेपर घेऊन आम्ही जेव्हा शिक्षण अधिकारी जे आता आहेत दहितुले मॅडम म्हणून यांना भेटलो तेव्हा मॅडम तुम्ही कारवाई कधी करता, मला 15 दिवस द्या म्हणून त्यांनी आम्हाला जवळजवळ फेब्रुवारी महिन्यात सांगितलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं 15 आम्ही कारवाई करतो, पण त्यांनी 30 मार्चला 26च्या एक गटीत समिती नेमली आणि सांगितलं का आम्ही तुम्हाला 7 दिवसामध्ये कारवाईची पूर्ण हे करून देतो. पण जी गटीत समिती नेमली मुळात ह्या गटीत समितीमध्येच जे गट शिक्षण अधिकारी आहेत ते याच्यात मागलेले आहेत ना. कारण शिक्षण विभागाचा एक रूल आहे मित्रांनो का जेव्हा एखादी शाळा किंवा एखादी संस्था मान्यता घेते आणि अनुदान घेते ती अशी फुकट देत नाही. शासन त्यांची कमिटी येते शिक्षण विभागाची, ती व्हिजिट मागते, इन्स्पेक्शन करते, त्यानंतर सगळं होतं. आज जर तुम्ही या संस्थेचा किंवा शाळेचा कारभार पाहिलात तर ही शाळा मुळात स्वतःच्या जागेत नाही आणि कुठल्याही भाडेकरारामध्ये नाही. मग तिथं मेन फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. कारण का तर तिथं शासनाची फसवणूक आहे. दुसरा मुद्दा असा आला का अनुदान, शासन जेव्हा अनुदान देतो तेव्हा शिक्षकांचा पगार हा शासन करत असतो आणि जी गोरगरिबांची मुलं असतात त्यांना तिथं फ्री शिक्षण दिलं जातं. परंतु यांनी एखाद्या ढेकणाप्रमाणे त्या मुलांचा पालकांचा सुद्धा रक्तपिळ्यासारखा प्रकार केला. या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आम्ही गेले 2 वर्षे या गेंड्याच्या कातडीच्या शिक्षण विभागाकडे मागणी करतोय, पण ते कारवाई करत नाही आहेत. म्हणून आम्ही येत्या 10 जूनला आम्ही आमरण उपोषणाला बसत आहोत. तरी आमची तुम्हाला विनंती असेल का मीडियाद्वारे आमच्या ह्या मागण्या शासनापर्यंत शासनादरबारी पोहोचवाव्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. कॉपी केले की उपोषणाचीच आहे आणि मी सन्माननीय जिल्हाधिकारी यांना हा पत्र दिलं आहे आणि मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब असतील यांच्या मेलला केलेलं आहे, राज्यमंत्र्यांना केलेलं आहे, शिक्षणाच्या आयुक्तांना केले आहेत, कोकण आयुक्तांना केलं आहे, पुण्याला केलं आहे, संचालक विभागाला, उपसंचालक मंत्रालयामध्ये यांना केलं आहे. म्हणजे असं सर्व अधिकाऱ्यांना आपण केलं आहे. रायगड जिल्ह्यामध्ये शिक्षण अधिकारी असतील, एस पी असतील म्हणजे पोलीस अधीक्षक आहेत, CO मॅडम आहेत, या सगळ्यांना पत्रव्यवहार आपण केलेले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षांना पण पत्रव्यवहार केलेला आहे. आपल्या तालुक्यामध्ये खालापूरच्या बिडोना केलेलं आहे, त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांना केलेले आहे, DYSPने केलेलं आहे. आपण हे सगळं करून त्यांच्याकडे परवानगी मागितले. त्यांनी परवानगी द्यायची ते ठरवतील, परंतु लोकशाही मार्गाने आपण ह्या चुकीच्या मार्गावर थांबवलं पाहिजे म्हणून आम्ही त्या उपोषणाला बसणार आहे. जर हे असं आलं, मी तुम्हाला स्पष्ट सांगायचं म्हटलं की या संस्थेवर मी जेव्हा कार्याध्यक्ष बॉडीवर गेलो तेव्हाच प्रथमतः माझ्या लक्षात आलं पेपर पाहिल्यानंतर ही शाळा अनुदान. मी तात्काळ त्यांना सांगितलं की बाबांनो ही शाळा अनुदान ते तुम्ही मुलांची फी घेऊ नका, तुम्ही जी त्याची माझ्याकडे पावते जे आपण म्हणतात निदर्शन असायला का पावत्या पाहिल्यामुळे सांगितलं की तुम्ही मुलांची फी घेता हा गुन्हा आहे, तुम्ही बंद करा. परंतु त्यांनी फी घेणं चालू केलं म्हणून मला त्यांच्या विरोधामध्ये धर्मादाय आयुक्त आणि शिक्षण विभाग दोन्हीकडे पाठपुरावा करावा लागला. परंतु फक्त त्यांनी शिक्षण विभागाची अंतिम नोटीस पाहून
तात्काळ पुन्हा सरकारी जागेतच त्या शाळेचं अतिक्रमण करायला केलंय. कुठल्याही म्हणजे एखादी शाळा चालवायला किंवा बांधायला पुलात बांधकाम विभागाची कुठल्या तरी याची परवानगी लागते. मग ती ग्रामपंचायत असेल, नगररचना असेल, नैना असेल किंवा MRD असेल, अशी कुठलीही परवानगी त्यांनी दाखवावी. आम्ही त्यांची माफी मागू. म्हणजे त्या शाळा कमिटीने अतिक्रमण केलं असं समजायचं? हो, त्यांना नोटीस दिले ना. त्यांच्या नोटीसच्या कॉप्या आहेत आमच्याकडे. ज्यांची जागा आहे ती सरकारी जागा म्हटल्यानंतर हिंदुस्थान ऑर्गॅनिक केमिकल HFC कंपनी जागा आहे आणि त्यांनी बांधकाम चालू करत असतानाच त्यांच्या त्या इमारतीला फलकावर नोटीस चिकटवून फोटो काढलेल्या कॉप्या आहेत आमच्याकडे. आता शाळेमध्ये जे वर्ग सुरू आहेत तिच्या तुकड्या सध्या चालू शिकवतात, तर त्या सगळ्या म्हणजे विना परवानगी आहेत असं तुमचं म्हणणं आहे? त्याचं असं माझं म्हणणं आहे तर त्यांनी जेव्हा शाळेची परवानगी घेतली, मान्यता घेतली, ती पराडा विलेजवर घेतली. पण पराडा विलेजला आपण आज सुद्धा 2025च्या नोव्हेंबरच्या नंतरचा गुगल सर्च नकाशा मारला तर तिथं इमारत तुम्हाला दिसत नाहीये. अंतिम नोटीस ही नोव्हेंबरला आली आणि त्यांनी तिथं बांधकाम चालू केलंय. हा महत्त्वाचा पुरावा आपल्याकडे. दुसरा, ते तुम्ही जे म्हणता वाढीव तुकडे, त्यांनी पहिलीच्या वर्गाला म्हणजे शासनाची फसवणूक करून त्यांनी पहिलीच्या वर्गाची मान्यता घेतली आहे, पण त्यांनी पहिलीचे वर्ग चालू केले 3. तर तुम्हाला कसं आहे तर माझ्या ह्या पत्रामध्ये आत्ताचे शिक्षण अधिकारी संतोष शेडगे यांनीच अहवाल दिला आहे. अशा अधिकाऱ्याला तर मी म्हणतो ना, कामावरून त्वरित निलंबित केलं पाहिजे. हा माणूस इथं व्हिजिट मारायला येतो, याच्या समोर कळते का इथं अनधिकृत शाळा भरते आणि हा माणूस हेच सांगतोय की एका वर्गात 136 मुलं शिकतात. शिक्षण विभागाच्या नियमाप्रमाणे एका वर्गात 40 ते 45 मुलं पाहिजे पत्रकार बंधूंनो. पण इथे 136चा आकडा संतोष शेडगे उपशिक्षणाधिकारी देत आहेत. हा भ्रष्टाचार दिसत नाही का? म्हणजे ह्यात हा अधिकारी पण आहे का, अशी आम्हाला शंका आहे. म्हणून आम्हाला उपोषणाला इशारा द्यावा लागले. विद्यार्थ्यांकडून मासिक फी व डोनेशन हे अवैधरित्या घेतले जाते, त्यावर आपण काय सांगा? मी मगाशी तुम्हाला सांगितलं, मासिक फी आणि अवैध डोनेशन याचा अर्थ असा आहे का जेव्हा जशी जिल्हा परिषद शाळा असते तशी यांना फक्त ही संस्था प्रायव्हेट असली तरी यांना सरकार पगार यांच्या शिक्षकांना देतो. त्या शिक्षणाला पगार फुकट दिला जात नाही. त्या शिक्षकांनी तो पगार घ्यायचा आहे आणि त्या मुलांना फ्री शिक्षण द्यायचं आहे. पण ह्या लोकांनी दर महिन्याला फी घेतली, वर्षाचा डोनेशन घेतला, हे अवैधच आहे. हे माझ्याकडे पुरावे आहेत, मी ते तुम्हाला दाखवू पण शकतो. परंतु जसं जसं आम्ही अभ्यास करत गेलो शाळेबद्दल, खरं तर आम्ही शाळेसाठी जसं मागच्या वेळी म्हटलं होतं की शाळेचं काहीतरी भलं व्हावं, की शाळेला काहीतरी आपल्याकडून मदत व्हावी, यासाठी माहितीकरिता त्यांच्याकडे गेलं होतं. परंतु त्यांनी वेगवेगळे आक्षेप घेऊन आम्हाला तिथून धुडकावला गेला. बरेच पत्रव्यवहारसुद्धा आम्ही शाळेला केले, शाळेने आमचे पत्रव्यवहार मान्य केले नाही. त्यानंतर मग आम्ही पुढे गेलो. परंतु आजपर्यंत जसं आम्ही पत्र चेक करत गेलो, RTI टाकत गेलो, माहितीच्या अधिकारामार्फत जे काय माहिती मिळत गेली त्यामध्ये जर आपण बघाल जी तफावत जी आहे ती बरीच आहे. जसं आता पत्रकार बंधूंनी विचारलं की फीज घेतात किंवा डोनेशन घेतात, याबद्दल आपलं काय म्हणणं आहे. परंतु जर शाळेच्या उद्दिष्टांमध्ये लिहिलेलं आहे की आदिवासी मुलांकडून फीज घ्यायची नाही आहे, तर जे आता संतोष शेडगे यांचा जो अहवाल बघितला तर याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की आदिवासी मुलांच्या पालकांना आपण बोलवून त्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी सांगूयात. आणि ज्यांच्यासाठी शाळा खोलली आज त्यांनाच तिथं शाळेतून शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवण्यात तिथं. आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत, जसं आपल्याला मागच्या सुद्धा पत्र दिले, आजसुद्धा हेच पत्र आहेत. आणि जो शिक्षण विभागाचा जो दिरंगाईपणा जो आहे की ढकलपणा चालू आहे की आपण बघूया. साधारण आज 2 वर्ष झाले, कधी एखादी घटना घडली असते. आज HFC कॉलेजची परिस्थिती बघा तुम्ही. आज जरी त्यांनी शाळा त्या बाजूला अतिक्रमण केलेलं असेल तरी ज्यांच्या जागेवर अतिक्रमण आहे त्यांनी जसं शाळेवरती त्यांचं हे चिटकवले, नोटीस चिटकवले आहेत, सेम नोटीस त्यांनी धर्मादाय आयुक्त, शिक्षण विभाग, खालापूर तालुका शिक्षण विभाग या सर्व ठिकाणी दिलेला आहे. मग त्यांच्या पत्रावर सुद्धा यांनी कारवाई का नाही केली? म्हणून तर हा जो उपोषणाचा इशारा जो आपण देत आहोत याच कारणामुळे देत आहोत की कुठेतरी या मुलांचं भवितव्य कुठे धोक्यात आहे. आज जर ही शाळा जर बंद असेल किंवा या शाळेला जर मान्यताच नाही आहे, खोटी मान्यता असेल तर मुलांचे जे रिझल्ट असतील किंवा पुढील शिक्षण असेल ते कुठल्या प्रकारे मान्य करावं, याच्यावरती सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे कुठेतरी या गोष्टी थांबाव्या, मुलांचे भविष्य कुठेतरी सुधारावं, यामागे आपण विचार करत आहोत आणि बोलत आहोत. हे बघा, झूम करून बघा, हे संतोष शेडगेंची कॉपी जी आत्ता आकाश कांबळे म्हणलं आहे तुम्हाला. आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितलं आहे ह्या अहवालामध्ये, संतोष शेडगे उपशिक्षणाधिकारी, का आदिवासी मुलांची सभा घेऊन त्यांना जिल्हा परिषद शाळेत भरवा, म्हणजे फी घेण्याचा प्रश्नच येणार नाही.
असा एक वरिष्ठ अधिकारी सांगतोय जी शाळा गरिबांसाठी ओपन केली शासनाकडे. ही झूम बघा. आणि आता तुम्हाला मगाशी जर म्हटलं मी 136 मुलं एका वर्गात, तो सुद्धा त्याच उपशिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेला अहवाल आहे. हे पण तुम्ही झूम करून पाहू शकता. इयत्ता पहिली 135 मुलं, 136 मुलं. इयत्ता दुसरी 118 मुलं. आता मला सांगा, आपण सगळे शिकलेले आहेत, एका वर्गात एवढी मुलं बसतील का? म्हणजेच एकीकडं शासनाची फसवणूक काय केली गेली का आम्ही शाळा ही चांगल्या जागेवर मान्यता घेतोय, परंतु मान्यता मुलं त्यांनी घेतली पराठ्यावर, पण चालवली त्यांनी अनधिकृत मोपाड्यावर. दुसरं, जेव्हा ह्या कारवाई चालू झाल्या तेव्हा तात्काळ इथनं पळाण काढलं आणि पराठ्याला अतिक्रमण केलं. ते अतिक्रमण एक चांगल्या सरपंचांनी त्याचं उद्घाटन केलंय. मी तुम्हाला त्याचं नाव घेत नाही त्या पत्रकार परिषद, पण ह्या परिषदेच्या सरपंचांनी त्या जागेचं उद्घाटन केले. अतिक्रमण जागेचं उद्घाटन सरपंचांनी केलं, ते आम्ही नंतर काढणारच आहे. पण आता सध्या शिक्षण विभागाला भेटी झालं का त्यांनी शासनाचे पैसे एकीकडे महाराष्ट्राच्या तिजोरीवर संकट येऊन सांगितले जाते आणि असा पैसा लाटला जातोय. आणि जर एखादा सामान्य नागरिक बोंबलतोय त्याचे लक्ष दिलं जात नाहीये, 2-2 वर्षात तक्रारीकडे लक्ष दिलं जात नाहीये. ही राज्यामध्ये लजस्पद आहे. म्हणून आपल्या मार्फत मी मुख्यमंत्र्यांना विनंती करेन तर आपण जाती लक्ष घालून या सर्व अधिकाऱ्यांच्या कारवाई करा म्हणून. ही इमारत बेकायदेशीर इमारत आहे. ही इमारत ज्यांच्या जागेत आहे त्यांचं कुठलं ऑब्जेक्शन नाही. त्यांनी ऑलरेडी पत्रव्यवहार केलेला आहे. साधारण 6 नोव्हेंबर 2025 पत्र आहे. मी तो नाही भाग म्हणतो. नाही, ऑब्जेक्शन जो आपण म्हटलं की त्यांना कुठल्याही प्रकारे ऑब्जेक्शन नाही. शेवटी ही जी कंपनी जी आहे HOC ही सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे ऑपरेट होते, तर त्यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे की तुम्ही इथे करू नका, कुठल्या प्रकारे बांधकाम करू नका. बांधकाम सुरू करताना सुद्धा त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. त्यामुळे त्यांना शिक्षण विभागात जावं लागेल. पण शिक्षण विभागाचे आणि या शाळेचे जे काही धागेदोरे बांधलेले आहेत त्यामुळे हे काही गाठ सुटत नाही आहे. म्हणून हा सगळा विषय जो आहे आपण करत आहोत. आपण म्हणत असाल ऑब्जेक्शन नाही म्हणता, ऐका साहेब, ऑब्जेक्शन नाही म्हणता, हे फोटो तुम्हाला आता ब्लॅक अँड व्हाईट समजणार नाहीत, व्हाईट कलरचे फोटो आहेत. हे फोटो तुम्हाला दाखवत आहे. हे जे अधिकारी आहे त्याच्यामध्ये बघा, हे HOCचे लँड ऑफिसर आहेत आणि यांनी त्यांच्या फलकावर नोटीस चिकटवले बांधकाम चालू अतिक्रमण केलेलं असताना. आणि त्याच्यानंतर त्यांनी हे पत्र व्यवहार सगळे आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना, शिक्षण विभागाला, धर्मादाय आयुक्त, तहसीलदार यांना पाठवून दिले. तुम्ही म्हणाल का त्यांचं ऑब्जेक्शन नाही. एक जेंट्स जेव्हा ते जातो तेव्हा ह्या महिला तुटून पडतात. तिथं आहेत बघा उभ्या महिला, तुम्हाला सगळं दिसतील ते फोटो. माझं म्हणणं असं आहे की तो अधिकारी गेला, महिला होत्या, त्यांना पोलीस प्रोटेक्शन, ही शासनाची जागा, मग ते पण त्यांना लागेबांधी असतील ना त्या अधिकाऱ्यांची. तो जर सरकारचा किंवा त्या केंद्र सरकारच्या अधिपत्यात असणारी HOC आहे ना, त्यांचा तो अधिकारी आहे. सरकारची जागा एक संस्था लाटते, याच्याबद्दल तो पोलीस स्टेशनला ताबडतोब जात नाही किंवा शिक्षण खात्याला काही कळवत नाही. यांची पण त्यांच्याशी काय म्हणजे असं आहे का लागेबांधी होती? असं मला तरी वाटत नाहीये. जर असं असतं मुलातच लँड ऑफिसर तिथे येऊन नोटीस चिकटवणार नाही. असं काय उद्या नोटीस काय आम्ही आपले एक सांगण्यासाठी तर आम्ही नोटीस, आम्ही आमची कारवाई केली. तुम्ही जर मालकच असाल, आता शासन काय प्रत्येक ठिकाणी येणार नाही, पण ते प्रतिनिधी म्हणून कोणतरी ऑफिसर आहे तिथं ना त्या ठिकाणी, तो एवढी चालढकल काय करतो? नाही, जर चालढकल असते तर त्यांनी शिक्षण विभागाला पत्र पण दिलं नसते. इव्हन आपल्याकडे जे पत्र जे आहे, कदाचित मला असं वाटतं की ती पत्रव्यवहार त्यांनी चालू ठेवलं असेल की बाबा आहे तुम्ही काय आणखी वरच्या लेवलला काम केलं. हे जर पत्र जर बघाल तर हे त्यांनी दिलेलं धर्मादाय आयुक्तांना दिलेलं आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे इलिगल एन्क्रोचमेंट ऑफ अँड अनऑथोराइज कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी बाय महिला उद्योग मंडळ रसायनी ट्रस्ट ऑन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ओन लँड ॲट पराडे खालापूर. हा विषय सांगून जातो की यांचं अतिक्रमण आहे. आणि ही नोंदणी जी आहे शाळेची, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या मुद्दे जे आहेत की जर शाळेची नोंदणी एका ठिकाणी आहे, शाळा दुसऱ्या ठिकाणी चालू होते, नोंदणी जागेवरती ही रद्द केली जाते. अन्यथा जर शाळा ही अतिक्रमित जागेवर असेल तर शाळा ही जागेवरतीच बंद होणं गरजेचं आहे. आता एक प्रश्न असा पडतो, तुमचा गेले 2 वर्ष सातत्याने या बाबतीत पाठपुरावा, ती एकत्र वाचल्यानंतर तर सगळं लक्षात येतं. त्याच्यानंतर तुम्ही आता सांगताय की जो लँड ऑफिसर आहे त्यांचा तोही पाठपुरावा करतोय. आणि एवढ्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा होत असताना ही जर यंत्रणा हलत नसेल तर याच्यामागे त्यातला कोणतरी गॉडफादर असेल का? माझं तुम्हाला डायरेक्ट स्पष्ट म्हणणं असेल, ह्याला गॉडफादर म्हणता येत नाहीये. ह्याच्यात बसलेले सगळे भ्रष्ट अधिकारी मलाही खात असतील.
शासनाचा जर का पगार शिक्षकांना येतोय तर ती शाळा म्हणते का आमचे 1000 ते 1200 मुलं आहेत, मग त्याला तुम्ही जर इंटू 300 रुपये केलात तर मंथली पेमेंट झाला किती बघा. मग हा पैसा केंद्र प्रमुख, गट शिक्षण अधिकारी आणि शिक्षण अधिकारी विस्तारित खातायत का, हा प्रश्न आम्हाला पडलाय. कारण असं होणार नाहीये का एखादा अधिकारी गप का बसतोय. साहेब तुम्हाला मी सांगतो, ह्या दहीदुल्यांच्या कॅबिनला त्या एक दिवस आम्ही बसला असताना असंच आम्ही चर्चा केली होती. त्यांच्या असंच चर्चेनं काय लक्षात आलं का ते त्या शिक्षकांच्या नोकऱ्या लावू नयेत म्हणून सुद्धा ही लोक गप बसले असतील. मला आमचा कोणाच्या नोकरीचा प्रश्न नाहीये. जर शासनानं 60% अनुदान देत असेल आता तुमच्या पत्रानुसार, त्यांना नोकरी जाण्याचा प्रश्न येत नाही. साहेब आमचा प्रश्न नाहीये 60% अनुदान आहे, हा तुम्हाला शासन सांगतोय, तुम्हाला दाखवतो ना मी. हा आमचाच पत्र नाहीये, त्यांची मान्यता सांगते ना 60%ची. हे बघा, तुम्ही झूम करून पाहू शकता. हा गट शिक्षण उपशिक्षण अधिकारी शेतीचे तुम्हाला मगाशी बोललो त्यांचा अहवाल आहे. शाळा 2018ला पहिले 20% झाली, म्हणजे 2018 पासून त्यांनी मुलांची फीस घेणं होती. त्यानंतर 2022ला पुन्हा ती 40% झाली, त्यानंतर 2023ला ती 60% झाली आणि ती आत्ता 23 नंतर 80% होणार होती 24ला. परंतु ह्या तक्रारी वाढल्या म्हणून शिक्षण अधिकाऱ्यांना गप राहावं लागलं. नाही तर ह्या गेंडीच्या कात्रीच्या अधिकाऱ्यांनी ना ते पण केलं असतं. म्हणजे एकीकडं तुम्ही मलाई खा आणि आम्ही महाराष्ट्राच्या तिजोरीला खटखटाट करतो, असल्या अधिकाऱ्यांना नाही ठेवलं पाहिजे. आमचा यात स्वार्थ नाहीये. आम्हाला ह्या विद्यार्थ्यांचे पैसे, आमची उपोषणाची पहिली मागणी तुम्हाला माहिती काय साहेब, मुलांचे घेतलेले पैसे व्याजासहित परत करा म्हणून आमची मागणी. दुसरी मागणी आमची आहे, केंद्र प्रमुख जेव्हा शिक्षण विभाग नेमतो तो का नेमतो, अशा घटना घडू नये म्हणून केंद्र प्रमुखाला नेमला जातो त्या परिसरामध्ये. पण तो केंद्र प्रमुख गांधीसाठी पट्टी मारतोय आणि मग गट शिक्षण अधिकारी करतात काय तालुक्यात बसून. जेव्हा यांचे अधिकारी इन्स्पेक्शन येतात, इन्स्पेक्शन यांची चौकशी झाल्याशिवाय यांना अनुदान दिलं जात नाही. मग कसं दिलं गेलं याची सगळी चौकशी झाली पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला जे आम्ही विनंती करतोय तर तुमच्या मार्फत हे शासनाकडे तुम्ही पाठपुरावा करा, तर शासनाला कळू द्या हे काय विषय आहेत ते. पण जर का आम्हाला पावत्या पालक वर्ग देतोय ही आमची फी घेतलेली ही पावती, तर तोच आम्हाला पाठिंबा आहे का पालक वर्ग आम्हाला पाठिंबा देणार. कारण त्यांनी आम्हाला पावत्या अशा दिल्या नाही ना, ओरिजिनल पावत्या तर आमच्याकडे आणून देत आहेत. तुम्हाला आत्ता लाईव्ह पावती पण माझ्या मोबाईल दाखवतो की मला व्हॉट्सअप केले पालकांनी. 34चे किती पैसे घेतलेत आणि पावतीवर लिहिताना पण चुकीने लिहिले गेलेले. जून ते मे 2 महिन्याची पावती तुम्ही पाहिलं, तुम्ही पण असाल, असे पैसे त्यांनी लिहिले गेले. जशी पालक आम्हाला पावती देतात तिथे पालकांना पण. आणि बघा पालकांना पहिली गोष्ट ह्या लोकांनी अंधारात ठेवलेले. त्यांची जेव्हा एक पालक सभा त्यांनी लावली होती पत्रकार परिषद घेऊन, तिथेच पालकांना कळलं तारुण गायकवाड मागणी करतात ती रितसर म्हणून. तिथंच माझा आदिवासी लोकांची फी त्यांनी कधी बंद केली बघा तुम्ही. जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा त्यांनी आदिवासी मुलांची पैसे घेणं बंद केलं. कारण का धर्मादाय आयुक्ताकडे आमची तक्रार चालू आहे आणि तिथेही त्यांच्या उद्दिष्टाने लिहिले गेले का आदिवासी मुलांना फ्री शिक्षण. त्यांनी दोन्हीकडं दोघांची फसवणूक केली, एकीकडे धर्मादाय आयुक्तांची आणि दुसरीकडे शिक्षण विभागाची. पण शिक्षण विभाग ह्यात माखला असणार आहे, ह्यातच मिक्स असणार आहे म्हणून शिक्षण विभाग बघाची भूमिका घेते. हा माझा प्रत्यक्ष आरोप आहे. याप्रमाणे आपण पहिले 2018 पासून त्यांना ग्रँट मिळाली, परंतु धर्मादाय आयुक्तांच्या वेबसाईटवरती जरी आपण चेक केलं 2018 नंतर त्यांचा कुठला अहवालच जमा नाही आहे. ऑडिट जो असतो जो संस्थेचा एखादा द्यावा लागतो, आपल्या सर्वांना माहिती असेल, हा ऑडिटच जमा नाही आहे. ग्रँट कशी आली पुढची 18-20% झाली. बरं, हा जो आहे शिक्षण विभागाचा आणि धर्मादाय आयुक्ताचा 2 भाग आहे. हा जो धर्मादाय आयुक्ताचा जो भाग जो आहे, एखादी संस्था जी आहे तिला वर्षभरचं ऑडिट देणं गरजेचं आहे. आणि तसंच दादांनी सांगितलं की हा जो पैसा जो आहे हा पैशाचा वापर करतात तरी कुठे, की जे अधिकारी वर्ग आहे यांच्यावरती वाटला जातो आहे, मुलांच्या हिताचं काम केलं जातं आहे, याचं स्पष्टीकरण कुठल्या बाबतीत नाही आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपण करतो. आणि जसं आपण म्हटलं की शिक्षण विभाग जो आहे, शिक्षण विभाग जर त्यांच्यावरची कारवाई करत असतं तर त्यांनी तेव्हाच केली असती कारवाई. आजपर्यंत ते बघत नसते बसले किंवा बघायची भूमिका नसती घेतली. दादा तुझा आरोप आहे की शिक्षणात हातातले जे संबंधित आहे सर्व हे 100% भ्रष्ट आहेत. कारण हे एखादा सामान्य व्यक्ती प्रथम तक्रार करतोय
त्या तक्रारीला 2 वर्ष लागतात. आज आम्ही जर पाठपुरावा केला नसताना तर शिक्षण विभागाने या विषयाला क्लोज केला असता, कारवाई केली नसती. हे ह्या एवढ्या बाईंना कळतोय. ही 60 पानेच आहेत. या 60 पानामध्ये आमच्या तक्रारीपासून तर त्यांच्या रिप्लाय हे सगळे ह्या पेपरमध्ये, आणि आम्ही संबंधित जेवढे काही माहिती प्रत रवाना आहेत त्या सगळ्यांना हे बंच पाठवलेले आहेत. उपोषणाला कुठे बसताय तुम्ही? आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उपोषणाची मागणी केली जिल्हाधिकाऱ्यांना. खालापूरला की अलिबाग. खालापूरला सोयी व्हायला असेल. खालापूरला सोयीस्कर झाला होईल असतं, ना. परंतु हा जो विषय जो आहे हा शिक्षण अधिकाऱ्यांच्या लेवलला गेलेला विषय, तर त्यांनीच ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं असा आमचा पहिला आरोप. गट शिक्षण अधिकारी हे गप्प का? शिक्षण मला सांगा ना, आज आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर वडिलांनी जर म्हटलं गप्प बसत ना. मग शिक्षण अधिकाऱ्यांच्या एकाही पत्राला गट शिक्षण अधिकारी गप्प का राहिले? मग ह्यात गट शिक्षण अधिकारी आणि शिक्षण अधिकारी आणि केंद्र प्रमुख मिळाले आहेत, हा माझा परफेक्ट आरोप आहे. त्यांनी सिद्ध करून दाखव का आरोप नाही म्हणून. त्यांनी फक्त फॉर्मॅलिटी केलेली की आम्ही हे कारवाई करतोय, आम्ही हे पेपर देतोय. का कारवाई शकले नाहीये? साहेब तुम्हाला सांगतो, शिक्षण विभागाच्या नियमाप्रमाणे GR पाहिलात तर एखाद्या संस्थेला स्वतःची जागा नसेल आणि स्वतःची भाडे करार नसेल तर ती शाळा आपोआपच बंद होते. मग गेल्या 2 वर्षात शिक्षण विभागाने बघायची भूमिका का घेतली? दुसरा प्रश्न आला विद्यार्थ्यांचं नुकसान. मी तुम्हाला सांगतो, मुंबई हायकोर्टाने सांगितलेलं आहे एका आर्यन, मी आता त्या स्कूलचं नाव पण घेतो, आर्यन्स वर्ल्ड स्कूल या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने डायरेक्ट स्पष्ट सांगितलं आहे का शाळेत हजारो विद्यार्थी शिकत असतील तरी त्या हजारो विद्यार्थ्यांचा शिकायचा जो जबाबदारी ते शिक्षण विभाग घेतो. म्हणून त्या संस्थेवर किंवा शाळेवर कारवाई करायला थांबायचं नाही, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं उच्च न्यायालय म्हणते. साहेब आपण सामान्य लोकांनी काय करायचं? 2 वर्ष फक्त यांच्याकडे फेऱ्या मारत राहायचं? महिला उद्योग मंडळ संचलित पराडाई शाळा त्या शाळेचा कारभार जो आहे तो नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहे आणि त्याच्यावर कारवाई व्हावी म्हणून आपण एक 10 जून रोजी अलिबाग येथे आमरण उपोषण करता. आपण नक्की उपोषण करण्यामागचं निश्चित असं काय कारण आहे? आपण का उपोषण करता? ह्याच्या मागचं कारण असं आहे का 2024 पासून प्रथमतः आमच्या लक्षात आलं काही शाळा अनुदानित आहे. ह्या शाळेला जर का 60% अनुदान आहे म्हणजे एखादा शिक्षक 30,000 35,000 पगार घेतोय तर तिथं शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांकडनं शाळेने एकही रुपये फी घेतली नाही पाहिजे. परंतु ते फी घेतलेले पावत्या आमच्याकडे आल्या, ते आम्हाला आढळलं. म्हणजेच ही शाळा अवैधरित्या फी घेते, हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, ही अनाधिकृत कशी आहे तर ह्या शाळेकडे स्वतःची जागा नाही आहे, ह्या शाळेकडं कुठल्याही जागेचा भाडे करार नाही आहे, म्हणजे ही शाळा अनधिकृत चालते हे स्पष्ट होतं आहे असा आमचा आरोप आहे. या आरोपांच्या अनुषंगाने आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना प्रश्न केले का आपण जर काय कारवाई केली नाही तर येत्या 10 जूनला आम्ही तुमच्याकडे उपोषणाला बसत आहे. मागण्या मी तुम्हाला वाचून दाखवतो. प्रमुख मागण्यामध्ये कुठेही आमचा स्वार्थ नाही बघा. प्रथमचा, मान्यता मिळाल्यापासून आजपर्यंत असलेल्या सर्व केंद्र प्रमुखांच्यावर चौकशी करून कारवाई केली पाहिजे. दुसरी आमची मागणी असेल, संबंधित कालावधीत कार्यरत असलेल्या सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांच्यावर सेम मान्यता मिळाल्यापासून आजपर्यंत कारवाई केली पाहिजे. उपशिक्षण अधिकारी संतोष शेडगे अलिबाग यांनी वस्तुस्थिती माहिती अहवाल जर का शिक्षण अधिकाऱ्यांना दिलंय तर त्या अहवालाप्रमाणेच कळतंय काही शाळा दोषी आहे. मग शिक्षण अधिकारी दोषी आहेत का उपशिक्षण अधिकारी दोषी आहेत? म्हणून यांच्यावर कारवाई केली पाहिजे. चौथी मागणी आमचे, महिला उद्योग मंडळाच्या संचालकावर कारवाई करण्यात यावी कारण ते भ्रष्ट आहेत. 5वा आमचा असं आहे, महिला उद्योग मंडळ संचालित प्राथमिक शाळेतील अनुदानित मुख्याध्यापक आणि शिक्षकावर कारवाई का करावी? तर मुख्याध्यापकांनीच शिक्षकांच्या अहवालामध्ये लिहून दिले की आम्ही फी घेतो, मग ते नमूद करतात की आम्ही फी घेतोय, म्हणजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आमचा 6वा मुद्दा आहे, विद्यार्थ्यांकडून जी घेतलेली फी आहे ही फी वेळासहित परत करावी. कारण का? विद्यार्थ्यांना माहिती नव्हतं आणि पालकांनासुद्धा माहिती नव्हतं काही शाळा अनुदानित आहे म्हणून. मग त्या बिचारांनी फी भरले ना, मग ती फी तुम्ही परत द्या अथवा तुम्ही घेतलेला शासनाचा पगार पुन्हा व्यवस्थित परत करा शासनाला, ही आमची मागणी असेल. 7वा आमची मागणी अशी आहे की संबंधित संस्थेतील क्लार्क आणि इतर संबंधित व्यक्तीवर चौकशी करून एकही कारवाई करावा. आणि आमचा 8वा असा आहे की संस्थेचे पदाधिकारी आणि संबंधित अनुदानित शिक्षकांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत. या आमच्या 8 मागण्या घेऊन आम्ही उपोषणाला बसत आहे.